आत्ताच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळे जाऊन भेटलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली। विषय काय होता तर दादांचा जो ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्यावर जे काय मी आत्तापर्यंत प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती एका मोठ्या पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना द्यायची होती आणि ती बराच वेळ म्हणजे 45 मिनटं आमची चर्चा या विषयावर झाली। पूर्णपणे माहिती त्यांना मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं दिलेली आहे। त्यांनी स्वतः मिळूनसुद्धा बऱ्यापैकी अभ्यास त्या ठिकाणी या विषयाच्या बाबतीत केला होता आणि त्यांना विनंती केली की 9 तारखेपासून केंद्रात पार्लमेंटचं सेशन सुरू होतं आहे, त्यामुळे त्या सेशनमध्ये आपल्या पक्षाचे खासदार दोन्ही हाऊसचे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडावा। न्याय देण्यासाठी पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी कशी झाली पाहिजे, जे मंत्री आहेत आज देशाचे एव्हिएशन मंत्री त्यांच्या पार्टीचं आणि या VSRचं आतले संबंध त्या ठिकाणी असल्यामुळे न्याय मिळू शकणार नाही, त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही अशी भूमिका मी तिथं त्या ठिकाणी मांडली। FIR महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही हेही तिथं बोललो आणि DGCAचे काही अधिकारी आणि VSR यांची मिलीभगत असल्यामुळे योग्य दिशेने हा जो काय तपास आहे तो तिथं जाताना दिसत नाही। त्याच्याचबरोबर CBIकडे 18 दिवस झालं पत्र देऊनसुद्धा पण CBIने अजूनसुद्धा हा विषय हातामध्ये घेतलेला नाही, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला जी काही गती पाहिजे, एक महाराष्ट्रातला मोठा नेता या ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेला आहे पण तरी इन्व्हेस्टिगेशन त्या ताकदीने होत नाही। त्यामुळे एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून तुमच्याकडे एवढे खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्हीसुद्धा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठेतरी गती यावी आणि अजितांना न्याय मिळावा ही जी लोकांची भूमिका आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आपणसुद्धा ताकद द्यावी अशी विनंती मी केली आणि त्यांनी ती स्वीकारली आणि स्वतः आणि त्यांचा पक्ष आणि सर्व खासदार आणि आमदार मिळूनसुद्धा या विषयासाठी आपण लढूया एकत्रित असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे। ओके, एकूण आपण सांगतात की उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयाचा अभ्यास केला होता, त्यांचं ओव्हरऑल या सगळ्या याच्यानंतरचं निरीक्षण काय आहे त्याबद्दल त्यांनी तुमच्याकडे निरीक्षण नोंदवलं का? नाही, त्यांचं मत आलं की ज्या पद्धतीने जे काही त्रुटी दिसत आहेत, नाही तर सेफ्टीच्या बाबतीत ती VSR नावाची कंपनी आहे त्याच्यात त्यांना अनेक लोक भेटली आहेत, त्या लोकांनीसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की सेफ्टीच्या बाबतीत ती कंपनी खूप योग्य नव्हती। त्यांनी हेही सांगितलं की या VSR कंपनीच्या विविध विमानाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून कधी ना कधी ते त्या ठिकाणी प्रवास हा केलेला आहे। DGCAच्या बाबतीतसुद्धा त्यांना काही लोकांनी अधिकारी हे मिलीभगत आहे असंसुद्धा त्यांना तिथं सांगण्यात आलं। FIRबद्दल तर सगळ्यांनीच म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं आहे की महाराष्ट्रात FIR कसा होत नाही। घाटकोपरमध्ये जो काही ॲक्सिडेंट झाला होता 19ला 9 महिन्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आणि एखादा भाजपच्या खासदारांनी माजी खासदारांनी पाठपुरावा केल्यानंतर लगेच FIR होतो, पण इथं FIR होत नाही याच्यावरसुद्धा त्यांनी तिथं आश्चर्य हे व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे जे मुद्दे मी घेतले त्यातले बरेचसे मुद्दे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मान्य आहेत। DGCA सारख्या जो आहे एकूणच एव्हिएशन हे जे प्रकार आहे सर्वसामान्यांच्या थेट निगडीत नसल्यामुळे DGCA सारख्या लोकांचं फावतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक गैरकारभार चालतात असं वाटतंय का, आणि हे जरा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे असं वाटतंय? नाही, 100% ह्याच्यामध्ये बदल मोठ्या प्रमाणात होण्याची जरूरत आहे। आपण जर बघितलं तर अजितदादांचा ॲक्सिडेंट तर आहेच, पण जी घटना अहमदाबादमध्ये घडली त्याच्याकडे सुद्धा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची जरूरत आहे। तिथे इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने चाललं आहे त्याच्यामध्ये लोकांचा विचार कमी आणि बोईंग कंपनीचा जास्त आणि कुठंतरी इन्शुरन्स कंपनी म्हणजे जे काय एअर इंडियाला इन्शुरन्स तिथं मोठ्या प्रमाणात पडणार आहे तर त्या बाबतीतच कुठेतरी चर्चा होताना आणि त्यांचा जो काही CVR आहे ते जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोजकं रेकॉर्डिंग हे लोकांसमोर तिथं आलेलं आहे। त्यामुळे लाखो करोडो लोक भारतामध्ये विमानाने प्रवास करतात, पण DGCA ज्या पद्धतीने वागते, सेफ्टी ऑडिट ज्या पद्धतीने करते, कुठंतरी आता धोका वाटायला लागला विमानातसुद्धा प्रवास करताना। त्यामुळे त्या अनुषंगाने रिस्ट्रक्चरिंग जे पाहिजे आणि कुठंतरी एक शिस्त DGCAमध्ये जी आली पाहिजे आणि करप्शन जे मोठ्या प्रमाणात DGCAमध्ये ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, कारण शेवटी लोकांच्या सेफ्टीचा हा मुद्दा आहे। VIP गेला, आमचा नेता गेला, आमचा काका गेला हा तर मुद्दा आहेच, पण करोडो लोक जे सामान्य परिवारातले ते विमानाने आज ज्या देशामध्ये प्रवास करतात त्यांच्या सेफ्टीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा मुद्दा आहे।
आपण बघतोय आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांचं राज्यसभेसाठी पुन्हा एकदा नाव निश्चित झालेलं आहे. एकूणच मोठ्या प्रमाणात ओढाताण किंवा दावे प्रतिदावे केले जात होते. या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी काही चर्चा झाली, तुम्ही आभार मानले का? आणि दुसरी गोष्ट, तुमची प्रतिक्रिया काय असेल यात? एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की काल सुप्रियाताई स्वतः आल्या होत्या, जयंत पाटील साहेब स्वतः आले होते. त्यांनी चर्चा करत असताना खासदारकीच्या बाबतीत चर्चा केली हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे. मी इथं येऊन कुठेही राजकीय दुसरा कुठला मुद्दा घेतला नाही. फक्त आणि फक्त या इन्व्हेस्टिगेशनचा आणि अजितदादांच्या मुद्द्याला सोडून दुसरा कुठलाही मुद्दा आम्ही चर्चेत आणला नाही. हे बघा, त्यावेळेसुद्धा भाजपचं सरकार होतं, आत्तासुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यावेळेस किरीट सोमय्या जे तिथं गेले होते ते भाजपचा एक नेता म्हणून गेले होते. फरक एवढाच आहे, मी आज विरोधातला एक कार्यकर्ता नेता आमदार तिथं आहे. त्याच्याचबरोबर तिथं असणारी जी कंपनी आहे ती लहान कंपनी होती ज्याच्या अगेन्स्ट तिथं FIR झाला. आम्ही ज्याच्यासाठी लढतो आहे दादांना न्याय देण्यासाठी, ही VSR नावाची कंपनी ती अतिशय ताकदवान कंपनी आहे. अनेक मोठ्या नेत्यांची विमानंसुद्धा या कंपनीकडं चालवण्यासाठी तिथं देण्यात आलेली आहे. मोठे व्यावसायिकांची आहे. आणि बाकी तर मी तुम्हाला सांगितलं एव्हिएशन मंत्र्याचं कसं त्याच्यामध्ये आर्थिक आणि व्यक्तिगत रिलेशन आहे हे उघड मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि DGCAचे पण बरेचसे अधिकारी याच्यामध्ये अडकत आहेत. म्हणून ही जी केस आहे हे दादा मोठे नेते असले तरी याच्यामध्ये कुठंतरी VSRला आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांना वाचवण्याचा आणि ॲरो नावाच्या कंपनीला आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे हा कुठं ना कुठेतरी सरकारतल्या काही नेत्यांचा तिथं सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे घाटकोपर केस आणि या केसमध्ये कुठंही त्याच्यामध्ये फरक नाही. आणि त्यावेळेसुद्धा अधिकार होता नागरिकांचा FIR करून घेण्याचा आणि ड्युटी होती पोलिसांचे FIR तिथं एक्सेप्ट करण्याचा. तोच अधिकार आत्तासुद्धा आम्हाला आहे. पण फक्त भेदभाव इथं राजकीय दृष्टिकोनातून केला जातो का कुठंतरी याच्यात काहीतरी काळंबेर आहे म्हणून FIR करून दिला जात नाही अशी कुठेतरी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. एअर इंडियाच्या प्रकरणामध्ये सुद्धा श्वेता सिंगचंच नाव येते आणि अजितदादांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा श्वेता सिंगचंच नाव येते. आणि फक्त श्वेता सिंग लेवलचेच लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत असं नाही, वरिष्ठ लोकसुद्धा इन्वॉल्ड आहेत. या VK सिंगली VSRच्या मालकाली वरिष्ठ अधिकारी DGCA यांची घरंसुद्धा बांधून दिलेली आहेत. आता त्यांचा पगार किती त्या अधिकाऱ्यांचा आणि त्यांची घरं काय किमतीची याचा थोडासा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करा. आता श्वेता सिंगला तिथं ठेवण्यासाठी 10 वर्ष तर ते अशा पदावर होते ज्याच्यावर कुठेही त्यांचे क्वालिफिकेशन बसत नाही. पण 5 वर्ष अजून वाढून देण्यासाठी DGCAने खास GR हा श्वेता सिंगसाठी तिथं काढला. याच्यावरनं समजून घ्या की श्वेता सिंगची पोच ही कुठल्या लेवलपर्यंत आहे. आणि ही एन्क्वायरी चालली आहे, त्या एन्क्वायरीच्या अधिकारीची नावंसुद्धा अजितदादांच्या या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये दिली नाही. मग कुठं ना कुठंतरी काहीतरी काळं बेरं आहे, काहीतरी मूर्त आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. श्वेता सिंग जे आहेत त्यांचे जे काही घरचे संबंध जे आहेत, मैत्रीचे जे संबंध आहेत, काही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या मुलींसोबत आहेत असे कळत आहे. येऊ द्या, ज्याचं नाव बाहेर यायचं त्यांचं येऊ द्या. आम्ही कुठंच काय नाही, कोणाचा मित्र, कोणाची मैत्रीण, कोणाचं काय रिलेशन, कोणाचे नातेसंबंध, कोणाची सून, कोणाचं काय असलं तरी आमचा नेता गेला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जी काय माहिती आहे ती बाहेर येऊ द्या. पण एक विषय तुम्ही समजून घ्या की इथं विरोधाचं साधा FIR घेतला जात नाही. त्यामुळे सत्तेतले लोकच कुठेतरी श्वेता सिंगला वाचवतात असं आपल्याला म्हणावं लागेल. अधिकाऱ्यांना वाचवतात आणि VSRला वाचवत आहेत. आणि कुठेतरी अजितदादांच्या बाबतीत स्पष्टपणे आणि पारदर्शक पद्धतीने जी एन्क्वायरी व्हायला पाहिजे ती दुर्दैवाने त्या ठिकाणी करून दिली जात नाही. त्यामुळे सत्तेतले असे कोण जे ही एन्क्वायरी दाबते असा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये पडायला लागलेला आहे. नाही, 100% तोच मुद्दा तिथं घ्यावा लागेल. आणि ही फक्त आपलीच या ॲक्सिडेंटच्या बद्दलची मागणी असं समजून चालणार नाही. एअर इंडियाचा जो ॲक्सिडेंट झाला आहे अहमदाबादमध्ये 300पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तिथे असणाऱ्या पायलट संघटनेचं सुद्धा हेच मागणं आहे. आणि तिथे असणाऱ्या जे काही नातेसंबंध आहेत ज्यांची लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली त्यांचंसुद्धा ही मागणी आहे. त्यामुळे 12च्या अंतर्गतच या दोन्ही एन्क्वायरी तिथं झाल्या पाहिजेत. कारण का त्याच्यामध्ये व्यापकता मिळते, त्याच्यामध्ये वेगळा कंट्रोल मिळतो आणि एक कमिटी फॉर्म केली जाते, त्याच्यातून लोकांना बोलवलं जातं, एन्क्वायरी केली जाते. रूल 11च्या अंतर्गत आपण बघितलं तर घरच्या घरी कुठेतरी एन्क्वायरी केली जाते. म्हणजे आपल्या मित्रांचीच एन्क्वायरी आपण करायची ना आपल्याच मित्रांना वाचवायचं असा 11 रूल म्हणतो. आणि 12 रूलच्या अंतर्गत आपल्याला व्यापक एन्क्वायरी याच्यामध्ये करता येईल. आणि हा फक्त दादांचा विषय नाही, तर एअर इंडियाचा ॲक्सिडेंट जो अहमदाबादला झाला त्याच्यामध्ये सुद्धा 12च्या अंतर्गत एन्क्वायरी केली. तर मग या लेवलला ही एन्क्वायरी जाईल की विमान घ्यायला कुणी सांगितलं होतं, त्यावेळेस कोण अधिकारी होता, कोण मंत्री होता, खरंच
कुठं हे पाणी मुरलं आणि ते पाणी मुरलं म्हणून 10-12 वर्षानंतर हा ॲक्सिडेंट झाला, अशा लेवलपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये काही आपल्याला फाइंडिंग्स हे मिळू शकतात. VSR कंपनीकडे मेंटेनन्सचं लायसन असल्याचा त्यांनी गैरफायदा घेतलाय का, असं एक म्हणायचं आहे. आणि दुसरा यातला एक प्रश्न असा की या संबंधित जे इंजिनियर्स होते त्यांचे मेल किंवा त्यांचा जो डाटा आहे तो तपासण्याची तुम्ही काय मागणी करता? 100% आम्ही ती मागणी केलेली आहे, पण अजूनपर्यंत ती माहिती कोणासमोरही आली नाही. या देशामध्ये 2 प्रमुख हे MROज आहेत. त्यातलं एक MRO जे आहे ते प्रफुल्ल पटेल साहेबांच्या निगडीत आहेत, हे आम्ही सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळे जे कुठले अधिकारी या MROमध्ये काम करतात ते एकामेकाच्या MROमध्येच तिथं असतात. म्हणजे एकदा इकडं काम केलं तर दुसरीकडे जाऊन तो दुसरीकडे करू शकतो. आता राहिला प्रश्न VSRचा, त्यांचं स्वतःचं एक मेंटेनन्स डिपार्टमेंट होतं, पण तिथे असणारे अधिकारी खूप क्वालिफाईड होते असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही. ते अधिकारी काम करणारे आधी कुठल्या कंपनीत करत होते, त्यांचे कोणाचे नातेसंबंध आहेत का, अजून वेगळ्या प्रकारचे संबंध आहेत का, हे कुठेतरी क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून होणं महत्त्वाचं आहे. पण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुरू तर व्हायला पाहिजे. CID सुरू केलं, पण CID म्हणते AIBसाठी आम्ही वाट बघणार आहोत. AIBचा प्रिलिमिनरी रिपोर्ट आला की झाडाला धडकलं, मग ते कुठल्या बाजूला वळलं हे सुद्धा AIBला जर माहीत नसेल तर त्या प्रिलिमिनरी रिपोर्टवर CID काय एन्क्वायरी करणार. CBIकडे हा विषय जाऊन 18 दिवस झाले तरी CBIने अजून ते स्वीकारलं नाही. सुशांत सिंगच्या बाबतीत 2 दिवसात तुम्ही स्वीकारता आणि इथं मात्र तुम्ही 18 दिवस होऊन सुद्धा स्वीकारत नाही. मग हीच दादांच्या मोठेपणाची किंमत आहे का, मोठ्या महाराष्ट्राच्या नेत्याची हीच किंमत या देशामध्ये आहे का, असा प्रश्न आम्हाला पडायला लागलेला आहे.